नमस्कार. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी विथ हर्षदामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. जी देवी आईच्या स्वरूपात वास करून आपल्यामध्ये आहे त्या देवीला कोटी कोटी प्रणाम. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी विथ हर्षदामध्ये आज एका इंटरेस्टिंग टॉपिकवर आपण गप्पा मारणार आहोत आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण एंडपर्यंत मी बनवलेली म्हणजे मी शब्दात बांधलेली एक छानशी कविता तुम्हाला ऐकवणार आहे. नवरात्र उत्सव सगळीकडे धूमधाममध्ये सुरू आहे. नवरात्र उत्सव म्हणजे सात्विकता, नवरंग, उपवास आणि दांडिया गरबा. पण काळानुरूप या सणाचं स्वरूप खूप बदलत चाललंय. तसंच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टी सुद्धा बदलायला हव्यात, नाही का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आपण आजही बाहेर फिरायला जाताना बैलगाडीत फिरायला जातो का? अजिबात नाही. कुणाला पत्र लिहायचं आहे तर आपण टाईपरायटर वापरतो का? आणि चटणी बनवायची आहे तर आपण पाट्यावर वंट्यावर बनवतो का? अजिबातच नाही. मग खूप वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टी आजही तितक्याच बरोबर आहेत. हे कसं काय? सायन्स, टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे. आपण सुशिक्षित आणि सुज्ञ झालो आहोत. मग अजूनही काही गोष्टींमध्ये आपले विचार एवढे जुने का? खूप वर्ष काही लोक तीच गोष्ट करतायत. ती त्यांच्या सोयीसाठी योग्य होती, पण तीच गोष्ट आपल्या सोयीसाठी योग्य आहे का? तुम्हाला कन्फ्युजन होत आहे ना? मी नेमकं कशाबद्दल बोलतीये? मी बोलतीये आम्हा स्त्रियांना, मुलींना येणाऱ्या पिरियड्सबद्दल. आणि या पिरियड्सचा आणि सणावारांचा नेमका संबंध काय? पिरियड्स ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. 12 ते 50 वयोगटापर्यंत प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला पिरियड्स रेग्युलर येणं ही अतिशय नॉर्मल गोष्ट आहे. पण म्हणून तिने या दिवसात दांडिया खेळायचं नाही, पूजेला जायचं नाही, कुणाच्या घरी हळदी कुंकाला जायचं नाही. हे काय बरोबर नाही, नाही का? कारण उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी हा उत्सव त्या एका आईचाच आहे. आणि कुठलाही देव आपल्या बाळाला आपल्यापासून कुठल्याच कारणामुळे लांब करत नाही. उलट या दिवसात त्या मुलीला मायेची, प्रेमाची, आपुलकीची जास्त गरज असते. पिरियड्स आले तरी काल तू जशी होतीस तशीच आज आहेस आणि तुला हवं तसं, आवडेल तसं, ज्यामध्ये तुला कम्फर्टेबल वाटेल असं तू वाग. असं नको का तिला सांगायला? पिरियडच्या दरम्यान स्त्रियांवर खूप बंधनं घातलेली जातात, खूप कमेंट्स केली जातात. तुम्हालाही असंच वाटतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, बदल तर होतातच. डिस्कम्फर्ट असतो, हेवी ब्लिडिंग असतं, मूड स्विंग असतात, खूप पेनफुल पण असतं. पण या सगळ्यामध्ये घरकाम, ऑफिस काम, अभ्यास, ड्युटी किंवा कुठल्याही कामाची कमतरता नाही. मग देवाच्या जवळ जाण्यात, त्याची मनोभावे पूजा करण्यामध्ये मागे का बरं राहायचं? कुमारिका पूजन हा सोहळा तर बेटी बचाव आणि बेटी पढावच्या धर्तीवर आहे. आपल्या घरामधील गोड गोंडस लक्ष्मी रूपात आलेली मुलगी, जी कुणाही पेक्षा अजिबात वेगळी किंवा कमी नाही आहे, तिला पिरियड्समध्ये तू असं करू नको, तू हे कपडे घालू नको, अशी बसू नको असं सांगून भंडावून का सोडायचं? उलट तिला तिच्या मनानुसार आणि कम्फर्टनुसार तिला जे योग्य वाटतंय ते करू द्यायचं. तिला समजून घ्यायचं आणि तिला आपलेपणाचा हात द्यायचा. हे अधिक योग्य नाही का होणार? नॅचरल आणि अतिशय सोप्या अशा गोष्टींना धार्मिक गोष्टी आणि कॉम्प्लिकेट करून त्याचा बाऊ करण्याची काहीच गरज नाही. ती देवी मनाची शुद्धता आणि प्रामाणिकपणा बघते. ती देवी बाहेरील नाही तर अंतरंग बघते. आपल्या बाळाला कुठल्याही वेळी ती आई प्रेमाने कुशीतच घेते. सो मैत्रिणींनो आणि मित्रांनो, इट्स हाय टाईम टू नॉर्मलाइज पिरियड्स अँड पिरियड टॉक. आपल्या आजूबाजूच्या मित्रांना पण हे माहिती असणं नक्कीच गरजेचं आहे, कारण तेव्हाच ते आपल्या आईला, ताईला, गर्लफ्रेंडला, बायकोला आणि मुलीला समजून घेऊ शकतील. या विषयासंदर्भात तुमचंही काही मत नक्कीच असेल, कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. मी तुमचे मतं ऐकायला उत्सुक आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी विथ हर्षदामध्ये मी शब्दात बांधलेली एक कविता. Periods are normal, a part of her grace. She can smile, dance or join in the praise. In temple or home, she has every right. Her spirit is pure, her future is bright. Cramps may come, give comfort and care. Mood swings may rise, just show you are there. A gentle hug when she's feeling alone reminds her in periods too, she's a pure soul of her own. She's a teacher, a doctor, an officer strong, a homemaker too, where hearts belong. She is Ma Durga in every form she plays,
Her pride and strength light endless ways. So love her truly, just as she stands, with dreams in her eyes and hope in her hands. She carries the world with courage so far. Forever remember, we love who you are. मी बनवलेली कविता तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी विथ हर्षदामध्ये नवीन गप्पा, नवीन विषय घेऊन लवकरच भेटूया. नमस्कार.